एका पोलीस अधिकाऱ्याने एका मुलीला वाचवलेलं आहे। त्या मुलीला, त्या बाळाला हातात घेऊन ते सुरक्षितरित्या तिला त्यांनी बाहेर काढलं आणि ते उभे होते। हे ते दृश्य आहे। पोलिसांनी योग्य नियोजन केलेलं नाही म्हणून पोलिसांचा दोष आहेच, परंतु त्याही गर्दीतून जितकं काही मनुष्यबळ पोलिसांना वापरता आलं, जितकं काही पोलिसांचं बळ वापरता आलं, त्या पोलिसांनी मात्र योग्य काम केलेलं आहे। त्यांनी लोकांना तिथून तातडीनं बाहेर काढलंय, त्यांनी त्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले। त्यामुळे पूर्ण पोलीस खात्याचं अपयश आहे असं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी जे पोलीस होते त्या पोलिसांनी लोकांना वाचवण्याला प्राधान्य दिलेलं आहे, परंतु अतिरिक्त कुमक का बरं मागवली नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे जे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आहेत, जे एसीच्या केबिनमध्ये बसून या सगळ्या कार्यक्रमांच्या बंदोबस्ताची आखणी करतात, त्यांनी रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रकाराची जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हे जे पोलीस अधिकारी आहेत ते आपण बघतोय धावत पळत सुटले होते लोकांना वाचवण्यासाठी। एकीकडे पोलीस प्रशासनाचं हे पुरतं अपयश आहे हे आम्ही वारंवार बोलतोय, परंतु तरी देखील या ठिकाणी जे उपस्थित पोलीस होते त्यांनी लोकांचा जीव वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न केलाय, ते देखील सत्य नाकारता येत नाही। हे दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवर बंगळुरूमध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्याची ही दृश्य आपण बघतोय। आरसीबीच्या रॅलीमध्ये स्टेडियममध्ये शिरण्याचा या हौशी क्रिकेट प्रेमींनी प्रयत्न केला, पोलिसांनी लाठीचार्ज केला, मग मात्र ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि गुदमरून 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे। धक्कादायक अशी ही बातमी, 10 लोकांचा जीव गेलेला आहे। धक्कादायक अशी ही दृश्य, विचलित करणारी ही दृश्य, आणि प्रत्येक क्रीडाप्रेमींना जे रस्त्यावर उतरून अशा पद्धतीनं उत्साहामध्ये सोहळ्यांमध्ये सहभागी होतात त्या प्रत्येकाने ही दृश्य पाहणं गरजेचं आहे।